जर तुम्हालाही असं वाटत असेल की आठवड्यात फक्त 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी असली पाहिजे, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. नव्या लेबर कोडची चर्चा सध्या देशभरात जोरदार सुरू आहे. सोशल मीडियापासून ते ऑफिसच्या कॅन्टीनपर्यंत एकच प्रश्न चर्चेत आहे, तो म्हणजे भारतामध्ये आता 4 डे वर्किंग वीक लागू होणार का आणि जास्त वेळ काम केल्यावर डबल ओव्हरटाईम मिळणार का. कारण सरकारच्या नव्या लेबर कोड्समध्ये कर्मचाऱ्यांसाठी अनेक मोठे बदल सुचवण्यात आले आहेत आणि त्याचा थेट परिणाम होऊ शकतो तुमच्या नोकरीवर, पगारावर, कामाच्या तासांवर आणि सुट्ट्यांवर देखील. आता जर तुम्ही 4 दिवस काम करणार असाल तर दिवसाला किती तास राबावं लागेल? कंपन्या खरंच 3 दिवसाची सुट्टी देणार आहेत का? आणि ओव्हरटाईम केला तर खिशात दुप्पट पैसा पडणार का? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. आता सगळ्यात आधी समजून घेऊया की हा 4 डे वर्किंग वीक नेमका आहे तरी काय आणि यामुळे कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात नेमका काय बदल होऊ शकतो. कारण सध्या सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू आहे की आता आठवड्याला फक्त 4 दिवस ऑफिस आणि उरलेले 3 दिवस सुट्टी मिळणार आहे. पण प्रत्यक्षात नियम नेमका कसा असणार आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर नव्या लेबर कोडनुसार कंपन्यांना असा पर्याय देण्यात आला आहे की त्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी ही पद्धत लागू करू शकतात. पण हा नियम पूर्णपणे ऐच्छिक म्हणजेच ऑप्शनल असणार आहे. म्हणजे सरकारने कुठल्याही कंपनीवर हे बंधन टाकलेलं नाही की त्यांनी 4 डे वर्किंग वीक लागू करावंच. प्रत्येक कंपनी आपल्या कामाच्या स्वरूपानुसार आणि गरजेनुसार याबाबत निर्णय घेऊ शकते. काही कंपन्या 5 दिवसाची पद्धत सुरू ठेवतील, काही 6 दिवस काम करून घेतील, तर काही कंपन्या कर्मचाऱ्यांना 3 दिवसाचा मोठा वीकेंड देण्याचा पर्याय निवडू शकतात. पण इथेच एक महत्त्वाचा ट्विस्ट आहे. कारण अनेकांना वाटते की 4 दिवस काम म्हणजे कामाचे तास कमी होणार, मात्र प्रत्यक्षात तसं नाहीये. सरकारने स्पष्ट केलं आहे की कर्मचारी 4 दिवस काम करो किंवा 5 दिवस, आठवड्याचे एकूण कामाचे तास 48 तास इतकेच राहणार आहेत. म्हणजे जर एखादी कंपनी 4 डे वर्किंग वीक लागू करत असेल तर कर्मचाऱ्यांना रोज जवळपास 12 तास काम करावं लागू शकतं. यामध्ये लंच ब्रेक आणि मधल्या विश्रांतीचाही समावेश असू शकतो. म्हणजे सुट्टी वाढणार असली तरी रोजचा कामाचा ताण देखील वाढू शकतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर सध्या अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी दिवसाला 8 ते 9 तास काम करतात आणि आठवड्याला 5 किंवा 6 दिवस ऑफिसला जातात. पण जर कंपनीने 4 डे वर्किंग वीक निवडला तर तेच 48 तास फक्त 4 दिवसामध्ये पूर्ण करावे लागतील. म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत ऑफिसमध्ये बसण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना 3 दिवसाची सुट्टी ही खूप फायदेशीर वाटू शकते. पण दुसरीकडे रोज 12 तास काम करणं शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या थकवा येणारं असू शकतं. आता काही लोकांसाठी हा बदल फायदेशीर का ठरू शकतो तेही समजून घेऊया. कारण 3 दिवस सलग सुट्टी मिळाल्यास लोकांना कुटुंबासोबत वेळ घालवता येईल, ट्रॅव्हल करता येईल, वैयक्तिक काम पूर्ण करता येईल किंवा स्वतःसाठी वेळ देता येईल, वर्क लाईफ बॅलन्स सुधारेल असा देखील दावा करण्यात येतोय. पण विशेषतः IT आणि कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक कर्मचाऱ्यांना हा पर्याय आकर्षक वाटतोय. पण दुसरीकडे फॅक्टरी, हेल्थ कल्चर किंवा सतत चालणाऱ्या सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी 12 तासची शिफ्ट खूप कठीण ठरू शकते. आता बोलूयात सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, ते म्हणजे ओव्हरटाईम. कारण भारतातील अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी वेळ संपल्यानंतरही अतिरिक्त काम करताना दिसतात. अनेकदा थोडं अजून थांब, फक्त हे काम पूर्ण करा, आजचं टार्गेट संपवा असं सांगून कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त वेळ काम करून घेतलं जातं. पण त्या बदल्यात योग्य मोबदला मिळतच नाही. त्यामुळे लेबर लॉ कोड्समध्ये सरकारने ओव्हरटाईम बाबत कडक नियम आणले आहेत. नव्या नियमानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याकडून ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करून घेतलं तर कंपनीला त्या कर्मचाऱ्याला दुप्पट पगाराच्या हिशोबाने ओव्हरटाईम द्यावा लागणार आहे. म्हणजेच जर तुम्ही 1 तास अतिरिक्त काम केलं तर त्याचे पैसे 2 तासाच्या हिशोबाने मिळू शकतात. हे पैसे बेसिक सॅलरी आणि DAच्या आधारावर मोजले जातील. त्यामुळे कंपन्यांना आता विनाकारण कर्मचाऱ्यांना उशिरांपर्यंत थांबवणं सोपं राहणार नाही. इतकंच नाही तर ओव्हरटाईम मोजण्याची पद्धतही बदलण्यात आली आहे. पूर्वी अनेक कंपन्या 15-20 मिनिटं अतिरिक्त काम झालं तरी त्याकडे दुर्लक्ष करायच्या. पण आता नव्या नियमानुसार जर एखाद्या कंपनीकडे शिफ्ट संपल्यानंतर 15 ते 30 मिनिट जास्त काम केलं तर त्याला अर्ध्या तासाचं ओव्हरटाईम मानला जाईल. आणि जर 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ काम झालं तर पूर्ण 1 तासाचा ओव्हरटाईम मानला जाईल. म्हणजेच आता कंपन्यांना प्रत्येक अतिरिक्त मिनिटाचा हिशोब ठेवावा लागणार आहे. त्याचबरोबर सरकारने कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा विचार करून ओव्हरटाईमची मर्यादा निश्चित केली आहे. कोणत्याही
कर्मचाऱ्याकडून आठवड्यात 48 तासापेक्षा जास्त रेग्युलर काम करून घेता येणार नाही। तसेच ओव्हरटाईम पकडूनही एका दिवसात एकूण कामाचा कालावधी 12 तासांपेक्षा जास्त असू शकत नाही। म्हणजेच कंपनीला मनमानी करून कर्मचारी रात्रभर कामावर ठेवता येणार नाही। त्याशिवाय एका तिमाहीत म्हणजेच 3 महिन्यात जास्तीत जास्त 125 ते 144 तासापर्यंत ओव्हरटाईम करून घेता येईल। मात्र ही मर्यादा वेगवेगळ्या राज्यांच्या नियमानुसार बदलू शकते। आता प्रश्न असा आहे की सरकारने हे सगळे बदल का आणलेत? तर सरकारने 29 नवे लेबर लॉ एकत्र करून 4 नवे लेबर कोड तयार केले आहेत। यामध्ये वेतन, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि कामाच्या अटींशी संबंधित नियमांचा समावेश आहे। सरकारचा दावा आहे की यामुळे कर्मचाऱ्यांचे हक्क अधिक मजबूत होतील, कंपन्यांमध्ये पारदर्शकता वाढेल आणि कर्मचाऱ्यांचे शोषण थांबेल। म्हणजे आता ऑफिसमध्ये थोडं अजून थांब, काम संपल्याशिवाय जाऊ नको किंवा ओव्हरटाईमचे पैसे नंतर बघू, अशा गोष्टी कंपन्यांना सहज करता येणार नाही। कारण नवे नियम लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या कामाच्या प्रत्येक तासाचा हिशोब ठेवणं कंपन्यांसाठी बंधनकारक होऊ शकतं। मात्र एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लेबर कोड्स केंद्र सरकारने मंजूर केले असले तरी त्याची पूर्ण अंमलबजावणी होण्यासाठी राज्य सरकारने स्वतःचे नियम तयार करणं आवश्यक आहे। त्यामुळे हे नियम देशभर नेमके कधी लागू होतील याबाबत अजूनही स्पष्ट तारीख समोर आलेली नाही। पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, ती म्हणजे हे नियम लागू झाल्यानंतर भारतातील ऑफिस कल्चरमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात। बाकी या नव्या लेबर कोड्स बद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लगावबत्ती।